मंडळी नमस्कार. सातारा न्यूजच्या सखोल विश्लेषण या भागामध्ये मी मंगेश कुमार तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत करतोय. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि या निवडणुका जाहीर झाल्यापासून खरं तर जे इच्छुक उमेदवार आहे त्या इच्छुक उमेदवारांनी खरं तर आपल्या पायाला भिंगरी लावत खरं तर मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सुरुवात केली आहे. सातारा तालुक्यामध्ये खरं जर आपण बघितलं तर एकूण 8 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि 16 पंचायत समितीचे गण आहेत. आणि यावेळी खरं तर ही निवडणूक जी आहे ती कुठेतरी एकतर्फी होणार की काय असं सध्या जिल्ह्यामध्ये वातावरण आपल्याला दिसून येते. खरं तर आपण सातारा तालुक्याचा जर विचार केला तर या सातारा तालुक्यामध्ये दोन्ही राज्यांचं खरं तर प्राबल्य आपल्याला बघायला मिळतोय आणि याच दोन्ही राज्यांचा बालेकिल्ला असलेल्या शेंद्रे गटामध्ये नेमकं काय घडणार आहे याचं खरं तर आपण आज विश्लेषण करणार आहोत. नेमकं शेंद्रे गटामध्ये काय सध्या या निवडणुकीचं वातावरण आहे, नेमकं काय घडामोडी घडतायत ते आपण खरं तर पाहणार आहोत. म्हणजे खरं जर आपण बघितलं तर दोन्ही राज्यांचा बालेकिल्ला म्हणजे शेंद्रे गड म्हणून ओळखला जातो. या शेंद्रे गटानं या दोन्ही राज्यांवर खरं तर भरभरून प्रेम दिलं आहे, भरभरून मतदान जे आहे ते या दोन्ही राज्यांना दिलं आहे आणि त्यामुळे खरं तर या शेंद्रे जिल्हा परिषदेच्या गटाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. खरं तर हा शेंद्रे जिल्हा परिषदेचा गट जो आहे तो या गटाचं आरक्षण आहे ते सर्वसाधारण महिला असं हे आरक्षण पडलं आहे. त्यामुळे खरं तर या गटामध्ये मोठी चुरस निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. एकंदर जर आपण बघितलं खरं तर दोन्ही राज्यांचं वर्चस्व समसमान या गटावर राहिलेलं आहे. खरं तर मनोमिलन नव्हतं त्यावेळेस या दोन्ही राज्यांच्या गटांमधला संघर्ष जो आहे तो आपल्याला या गटामध्ये शेंद्रे जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता गतवेळी. परंतु यावेळी खरं तर दोन्ही राज्यांचं मनोमिलन आहे. दोन्ही राज्य जे आहेत ते भाजपच्या चिन्हावर ही निवडणूक जी आहे ते लढणार आहेत. त्यामुळे खरं तर ह्या आम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी या दोन्ही राज्यांच्या कार्यकर्त्यांकडून खरं तर या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये मोठी चुरस आपल्याला या ठिकाणी आपल्याला खरं तर बघायला मिळते. 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांकडे सगळ्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. खरं तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे जिल्हा परिषदेचा जो हा गट आहे शेंद्रेचा त्यामध्ये खरं तर सर्वसाधारण महिला आरक्षण जरी पडलं असलं तरी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची संख्या देखील तितकीच लक्षणीय असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. जेणेकरून खरं तर या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये 2 गण येतात पंचायत समितीचे, एक निनाम गण आहे आणि एक शेंद्रे गण आहे. खरं तर थोडीशी रचना जी आहे या गटाची ती कुठेतरी बदलली गेली आणि त्यामुळे हा निनाम गण खरं तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. या गणाचं पूर्वीचं नाव होतं ते जकातवाडी होतं, त्याच्यानंतर दरेक खुर्द म्हणून या गणाला नाव दिलं गेलं आणि जो वाढीव सातारा शहराची हद्दवाढ झाली या हद्दवाढीमध्ये काही भाग गेल्यामुळे खरं तर निनाम ह्या गण या ठिकाणी आपल्याला तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. काही नवीन गावांचा या ठिकाणी समावेश झाल्यामुळे जे पंचायत समितीसाठीचे इच्छुक उमेदवार असतील त्यांना कुठेतरी या ठिकाणी कसरत करावी लागणार आहे खरं तर. परंतु त्या ठिकाणी जर बघितलं तर प्रामुख्याने जो जिल्हा परिषदेचा जो आरक्षण आहे त्या आरक्षणामुळे खरं तर या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाल्याचं बघायला मिळते. सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडले, त्याचबरोबर निनाम आणि शेंद्रे या पंचायत समिती गणांसाठी खरं तर नागरिकांचा मागास प्रवर्गातून खरं तर महिला आरक्षण पडल्यामुळं या ठिकाणची जी चुरस आहे ती आणखीन वाढल्याचं आपल्याला बघायला मिळते. एकंदर जर आपण या जिल्हा परिषद गटाचा मागचा आढावा जर आपण बघितला तर खरं तर हा जो गट होता तो पहिल्यापासूनच उदयनराजेंच्या ताब्यामध्ये हा गट होता. खरं तर उदयनराजेंचं प्राबल्य या गटावर होतं, परंतु गतवेळेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी उदयनराजेंच्या गटामध्ये मतभेद झाले, बंडखोरी झाली आणि यामुळे जो हा गट आहे तो खरं तर शिवेंद्रराजेंच्या ताब्यामध्ये गेल्याचं बघायला मिळतंय. डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या माध्यमातून खरं तर यांच्या रूपानं हा जो गट आहे तो शिवेंद्रराजेंच्या ताब्यामध्ये गेला आणि उदयनराजेंचं जे प्राबल्य होतं या गटामध्ये ते गटामधलं प्राबल्य कुठेतरी कमी होताना आपल्याला बघायला मिळालं. खरं तर हा जो गट आहे तो पूर्वीप्रमाणेच आम्हाला मिळावा यासाठी उदयनराजेंचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी कुठेतरी कंबर कसलेले यांनी बघायला मिळते. मागणी जोर धरू लागली की जो पूर्वीचा गट होता तो उदयनराजेंच्या ताब्यामध्ये होता आणि तोच गट पुन्हा एकदा उदयनराजेंच्याच ताब्यामध्ये द्यावा अशी मागणी या ठिकाणी कार्यकर्ते करतायत. परंतु खरं जर बघितलं तर ग्रामपंचायत असतील, विकास सेवा सोसायटी असतील किंवा एकंदरच या गटातलं वातावरण जर आपण बघितलं तर या 9 वर्षांमध्ये खरं तर शिवेंद्रराजेंचं प्राबल्य जे आहे ते या सत्तास्थानी खरं तर वाढलेलं आपल्याला बघायला मिळते. अगदी ग्रामपंचायत असतील, विकास सेवा सोसायटी असतील, या विकास सेवा सोसायटी आणि ग्रामपंचायती खरं तर शिवेंद्रराजेंच्या ताब्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे खरं तर हा गट पुन्हा एकदा आमच्याकडेच राहावा अशी मागणी देखील शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आता करू लागले आहेत. परंतु जे वाटाघाटी होतील त्यानंतर जो काही निर्णय होईल त्या निर्णयाकडे सर्वांचं खरं तर लक्ष लागलेलं असणार आहे. परंतु एक गोष्ट जर बघितली आपण तर जेव्हापासून हे आरक्षण झाले किंवा उमेदवारी किंवा निवडणूक कार्यक्रम जेव्हापासून जाहीर झालाय तेव्हापासून खरं तर शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते जे आहेत
जे इच्छुक उमेदवार आहेत ते खरं तर पायाला भिंगरी लावून जे गावोगाव भेटी दौरे खरं तर यांनी चालू केले आहेत. त्यामुळे त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर शिवाजीनगरच्या रुपाली धनवडे असतील, जाकातवाडीमधून काजल सनस असतील, त्याचबरोबर शेंद्रेमधून मोरे कुटुंबातील काही सदस्य असतील, त्याच पद्धतीने कुसावडेमधून खरं जर बघितलं तर आपण तर जे वैशाली सराटे आहेत यांनी देखील खरं तर गावोगावी भेटी दौरे खरं तर चालू केले आहेत आणि त्यांच्या भेटी दौऱ्यांना देखील तितकाच चांगला प्रतिसाद देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. त्याच्यामुळे हे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी खरं तर शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे खरं तर आम्हाला उमेदवारी मिळावी यासाठी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये फिल्डिंग लावल्याचं आपल्याला बघायला मिळते. सध्या या झेडपी आणि पंचायत समितीसाठी भाजपच्या वतीने खरं तर मुलाखती घेण्याचं सुरू आहे. काल काही मुलाखती झाल्या, आज मुलाखती पार पडत आहेत. त्याच्यातून खरं तर उमेदवार कोण नक्की निश्चित होणार याचं चित्र आपल्या 2 दिवसामध्ये स्पष्ट होईल. परंतु तरी देखील उदयनराजेंचे कार्यकर्ते देखील कुठं मागे राहिल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. त्याच पद्धतीनं खरं तर उदयनराजेंच्या गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य होत्या वनिता पोतेकर यांनी देखील पुन्हा एकदा उमेदवारीसाठी मागणी केल्याचे आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी उपसभापती असलेले सूर्यकांत पडवळ यांच्या कुटुंबातून देखील आता उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर भरतगाववाडीमधून असलेले तेजस जगताप यांच्या पत्नीसाठी देखील उमेदवारीची मागणी जी आहे ती जोर धरू लागली आहे. त्याच पद्धतीने खरं तर आसनगावमधून देखील सचिन गायकवाड यांच्या आई असलेल्या प्रभावती गायकवाड यांनी देखील उमेदवारीची मागणी केल्यामुळे खरं तर या शेंद्रे जिल्हा परिषद गटामध्ये एकंदरीतच चुरस निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. परंतु ज्यावेळेस या उद्या दोन्ही राजांची बैठक होईल किंवा नेमका हा मतदारसंघ दोन्ही राज्यांमधून कोणाला सुटणार हे जेव्हा निश्चित होईल त्यामधूनच खरं तर नक्की उमेदवार जिल्हा परिषदेसाठी कोण असणार हे खरं तर समोर येणार आहे. परंतु गेल्या मागील 9 वर्षाचा आपण जर इतिहास बघितला तर जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते शिवाजीराज चव्हाण यांचं खरं तर दीर्घकालीन वयोमानानुसार खरं तर त्यांचं आजारपण वाढत गेलं आणि त्यामध्ये त्यांचं निधन झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे कुठेतरी जिल्हा परिषदेची जी पकड होती, जो भक्कम नेता हवा होता या गटाला, तो नेता या ठिकाणी बघायला आपल्याला मिळाला नाही. खरं तर त्यामुळे जो शेंद्रे जिल्हा परिषद गटाचा विकास जो आहे तो विकास रखडल्याचं आपल्याला या ठिकाणी मागील 9 वर्षांच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळालं. परंतु खरं तर उदयनराजेंच्या गटाचं प्राबल्य असताना देखील केवळ सुनील तात्या काटकर असतील त्यांनी कुठेतरी लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणी जो गट आहे तो कुठेतरी ढासळल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्या माध्यमातून जो लोकांची फळी होती, नागरिकांची फळी होती, स्थानिक स्वराज्य संस्था होत्या, ग्रामपंचायत असेल, विकास सेवा सोसायटी असतील, यांची खरं सत्ता उदयनराजेंच्या हातामधून खरं निष्ठत गेली आणि हे एक कार्यकर्ते जे आहे ते शिवेंद्रराजे गटाला मिळत गेले आणि त्यामुळे सध्या खरं तर शिवेंद्रराजेंचा गट जो आहे तो या शेंद्रे जिल्हा परिषद गटामध्ये खरं तर भक्कमरित्या उभं राहिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यामुळेच खरं तर नक्की वाटाघाटी काय होतील आणि वाटाघाटीनंतर शेंद्रे जिल्हा परिषद गटामधलं नेमकं उमेदवारी कोणाला मिळणार, 2 पंचायत समितीचे गण आहेत, या पंचायत समिती गणांमधून खरं तर कोणाला नक्की उमेदवारी मिळणार हे चित्र जे आहे ते येत्या 2 दिवसामध्ये खरं तर स्पष्ट होईल. परंतु तत्पूर्वी जर आपण बघितलं तर एकूणच जे उमेदवार इच्छुक आहेत त्या इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक गावं जे आहे ते गावं पिंजून काढल्यामुळे खरं तर या ठिकाणी शेंद्रे जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचं वातावरण जे आहे ते वातावरण रंगात आल्याचं आपल्याला बघायला मिळते. म्हणजे 2 दिवसामध्ये उमेदवारी जाहीर होतील आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटूयात. त्याच पद्धतीनं जे बाकीचे जिल्हा परिषदेचे गट आहेत त्या गटांमध्ये नेमकं काय चाललंय ते विश्लेषण देखील आम्ही सातारा न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत वारंवार नक्कीच पोहोचवत राहू. या भागामध्ये आपण खरं तर इथंच थांबूयात, परंतु नक्कीच पुढच्या भागामध्ये भेटूयात एका नवीन विश्लेषणासह. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.